जो तुमच्याबरोबर तुमच्याशी चाललंय परमार्थाचं काम. बरं, अर्थात तुम्हा सर्वांचे आशीर्वाद आहे आणि म्हणून हे कार्य चाललेलं आहे. सद्गुरू रामकृष्ण महाराज काळे गुरुजींची असीम कृपा आहे. त्यांनी या छोट्याशा गावामध्ये येणं जाणं होतं, त्यांनी संस्कार दिले, त्या माध्यमातून आळंदीला जाणं झालं. चांगल्या साधू संतांची संगत मिळाली, त्यांची सेवा करायला मिळाली आणि त्या माध्यमातून 4 अक्षरं शिकता आले आणि ते देण्याकरता, ते वाटण्याकरता, हा हरिनामाचा ज्ञानाचा काला वाटण्याकरता त्यांनीच ते अधिकारी बनवलं. आणि म्हणून त्यात आमची विशेषता काहीच नाही, आम्ही सामान्यच आहोत. पण सामान्यावरती केलेली असामान्यांची ती कृपा आहे. म्हणून त्यांच्या असामान्यतेला आमच्या सामान्य दोन्ही हाताने नमस्कार करतो आणि आमच्या सेवेकडे वळतो. विठाला विठाला आपले गव्हाणे आचार्य गणेश भाऊ सुंदर संस्कृती आज चांगल्या प्रकारचा मंडपही दिलेला आहे, चांगल्या प्रकारची सावली दिलेली आहे. विशेषतः माता भगिनी दररोज उपस्थित राहिल्या, जास्तीत जास्त संख्येने राहिल्या. आणि सेवाभावी मंडळ जे संध्याकाळी महाराज मंडळीला वाढण्याकरता वगैरे असायचे. मी पहिल्या दिवसापासून भोजनाकरता नव्हतो, फक्त कालच भोजनाकरता थांबता आलं. पण सेवा पाहिली तर खूप आनंद वाटला. नंतर सरोदे महाराज, खरात महाराज यांच्याकडून, नामदेव ताता कंक यांच्याकडून थोडासा सुगावा घेत राहायचो. गुप्त हेरी म्हणतात तसं. मग ते मला सूचना द्यायचे, म्हटले फार सुंदर नियोजन आहे, कुठल्या प्रकारची कमी नाही, वाढणाऱ्याचं प्रेम पाहून चतकुर जास्त खातो म्हणले, पण कमी नाही. विठाला आणि दररोज व्यासपीठाचार्यांना, व्यासपीठवाल्या मंडळींना सुरुची भोजन ज्यांनी दिलं ते आमचे मित्राप्रमाणेच राहतात. तसे आमच्यापेक्षा वय जास्त आहे डॉक्टर नरसिंग पाटील चौधरी. मित्राप्रमाणे बोलणं, मित्राप्रमाणे हसणं, गोड जीवन आहे. मग त्यांनी सांगितलं यावर्षी व्यासपीठ चालकांची सेवा माझ्याकडे, काय 4-2 जेवढे असतील दररोज माझ्या घरी यायचे, येणार आणि भोजन काय असेल नाश्ता ती करणार, अशी त्यांनी विनंती केली. आणि त्या पद्धतीने नियोजनही झालं सुंदर. त्यांनी सुद्धा सेवा केली. आता कुणाकुणाची नावं घ्यावीत असं आहे, प्रत्येकाने आपल्या वाट्याला आलेलं कर्म केलेलंच आहे. सेवाभावी कर्मचारी सर्व मंडळी. आज एक चोपदार काल होते, ते चोपदार काय नाव, डिगू भाऊ कडू ना, ते सुद्धा एक चांगलं जीवन आहे, सेवाभावी जीवन आहे. फक्त कसं आहे, त्यांना थोडंसं कमी बोलत जा वारकरी मंडळी. मला जर आज तक्रार आली त्यांच्याकडून, त्यांना बोलायचं नाही, कारण सेवा करणाऱ्याला शब्द सहन होत नसतात. करायचं आणि वरून बोलणे खायचे म्हटलं की मग ते सहन होत नसतं. विठाला विठाला असो. आज सेवेकरता उपस्थित श्रीराम प्रभूच्या अयोध्या नगरीमध्ये पायी प्रवास करणारे, श्री क्षेत्र नेवासा पैस खांबते अयोध्या नगरी प्रभू राम लल्लाच्या दर्शनाकरता पायी प्रवास करत गेलेले श्री हरिभक्तीपरायण अशोक महाराज बर्डे आज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनी संपूर्ण प्रवास अवघ्या 50 दिवसामध्ये तेवढा पायी प्रवास पूर्ण केला. आणि तदंतर्गत प्रयागराज तीर्थ, ज्याला आपण त्रिवेणी संगम म्हणतो, त्याचंही दर्शन, तिथंही स्नान केलं. भद्रा मारुती वगैरे दर्शन करून पायी प्रवास करून काशी क्षेत्रामध्ये विश्वनाथाचंही दर्शन करून त्याही ठिकाणी गंगामयेचं स्नान आणि विश्वनाथाचं दर्शन केलं. पुन्हा तिथून पायी प्रवास करत अयोध्यापर्यंत पोहोचले. शरवी स्नान, 10 दिवस त्या ठिकाणी मुक्काम. आणि बरोबर रामनवमीच्या दिवशी सुद्धा तिथं ते उपस्थित होते. मंदिर बांधकाम झाल्यानंतर पहिला वारकरी पायी प्रवास करत तिथं गेलेलं पहिलं उदाहरण महाराष्ट्रातलं हे आहे. आणि म्हणून त्यांच्याकरता मला स्वाभिमान वाटतो. विठाला 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 एका सामान्य वारकऱ्याने हापशेबाबासारख्या महात्म्याने दाखवलेला मार्ग कुठपर्यंत जाऊ शकतो याचं जाज्वल्य आपल्याला पाहण्याकरता हे उदाहरण आहे. बरं, हापशेबाबा जीवन हे समर्पित जीवन होतं. आणि त्या महात्म्याच्या संगतीमध्ये लहानपणापासून वारकरीपणा प्राप्त झाला. नंतर वैकुंठवासी गंगा भाऊ जंगले वगैरे यांच्याही संगतीत परमार्थ झाला. ही सर्व रामकृष्ण आश्रमाची मंडळी यांच्याही संगतीत परमार्थ झाला. आदरणीय उद्धव बाबांच्या संगतीमध्ये परमार्थ झाला. गुरुवर्य वैकुंठवासी बाबांच्याही, बंशी बाबांच्याही सहवासामध्ये परमार्थ झाला. आणि या सर्वांचं असणारं प्रयोजन, फल प्राप्त होण्याचा दिवस म्हणजे त्यांना पाठीचं ऑपरेशन झालेलं असताना, अगदी काही 2-4 वर्षापूर्वी पाठीचं ऑपरेशन झालं. ऑपरेशन झालेली माणसं एवढं चालूच शकत नाही, पण स्वतःचा बोजा स्वतःच्या खांद्यावर घेऊन
संपूर्ण यात्रा त्यांनी परिपूर्ण केली. मग त्यांना काही भाविक मंडळींनी त्यांच्या आप्तेष्ट मंडळींनी म्हटले, अरे विमानाने जायचं सोडून पायी प्रवास करत गेला म्हणे, काय चिगट आहे. आता चिगट आहे म्हणून पायी गेलेत का ते? अहो भगवंताच्या विषयी भावना आहे, पायी प्रवास करत साधना करत तिथं जायचंय. मग मी म्हटलं त्यांनाही उत्तर आपल्याला द्यायचं. काय उत्तर द्यायचं? येताना रेल्वेने नाही यायचं म्हटलं, विमानानेच यायचं. विमानाचं तिकीट काढून दिलं, तिथून विमानाने लखनौला बसले, सरळ पुण्याला उतरले, पुण्याहून देहूची वारी आळंदीची वारी करून हजर. विठाला 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 पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे, ज्याची खरी सेवा त्याच्या भयकाय जीवा. आणि म्हणून भगवंताच्या भरोशावर चालल्यानंतर सर्व काही होतं. आजचा हा विशेष प्रसंग आहे, ते उपस्थित आहेत म्हणून एवढं सर्व वर्णन केलं. हे यथार्थ वर्णन केलं, कारण अशा प्रकारची साधना साधक मनुष्यच करू शकतो, ज्याच्या अंतःकरणामध्ये खरी तळमळ आहे, भगवत प्राप्तीविषयी खरी तळमळ आहे, तीच व्यक्ती अशा प्रकारची खरतर साधना करू शकते. विठला आजचा हा समारोपाचा दिवस आहे. ग्रंथराज ज्ञानेश्वरीची पारायणाची सांगता झालेली आहे. काल संध्याकाळी सर्व माता भगिनी अगदी कलश वगैरे घेऊन उपस्थित होत्या. सर्व कलश सुंदर होते. बैलगाडी रथ सजवलेला होता. अगदी जुन्या पद्धतीने रथ निघाला. त्या ठिकाणी बसण्याकरता आम्हालाही आसन केलेलं होतं, पण मी म्हटलं नाही, आता 1 वर्ष तुमचं ऐकलं, त्या रथामधून तुम्ही फिरवलं, बस 1 वर्ष झालं. पण आता इथून पुढे काही रथात आपल्याला बसायचं नाही. कारण पूज्य आमच्या स्वामीजींकरता श्री क्षेत्र बीड या ठिकाणी आम्ही कार्यक्रमाकरता बोलवलं स्वामीजींना. स्वामी म्हणजे सद्गुरू भारतानंद गिरीजी महाराज स्वामीजी, कारण आमच्याकरता ते स्वामीजी आहेत, त्यांच्याकडे आम्ही शिकलो. मग त्या स्वामीजी महाराजांना बोलवलेलं. मोठा रथ असा केलेला, 4 अश्व त्याला जुंपलेले, 4 घोड्यांचा रथ, खूप सुशोभीकरण केलेलं रथाला. स्वामीजींची गाडी आली, विशिष्ट 4-5 किलोमीटरची संपूर्ण ती दिंडी होती. त्या रथामध्ये स्वामीजींना बसवायचं होतं. स्वामीजी उतरले गाडीतून, पायी चालायला लागले दिंडीमध्ये. म्हटलं महाराज तुमच्याकरता रथ आहे, स्वामीजी तुमच्यासाठी रथ आहे. ते म्हटले भगवंतापेक्षा कोणी मोठा नाही, एक विठ्ठलाचा फोटो घ्या मध्ये रथात ठेवा म्हणे, बस. भगवंतापेक्षा कोण मोठा आहे? भगवंता करता रथ असावा, संतांकरता रथ असावा. आम्ही सेवक आहेत, सेवका करता सेवाच महत्वाची आहे. मी पायी जाणार. विठाला विठाला आणि म्हणून अशा महात्म्यांचा आदर्श समोर ठेवून समस्त ग्रामस्थ मंडळींचा आग्रह होता. आपल्या गावातील प्रकाश भाऊ ससे, त्यांनी सुद्धा सुरुवातीला मला एकदा आग्रह केला होता. म्हणजे महाराज आमच्या गावामध्ये सप्ताह नव्हता, तुम्ही सप्ताह सुरू केला. सर्व जुनी कमिटी आमच्याकडे आली, म्हणजे तुमची मिरवणूक काढायची, आदरणीय मते महाराजांनी तुमची मिरवणूक काढायची. म्हणलं आमची कशा करता मिरवणूक काढायची? वारकरी संप्रदायाचे आम्ही पायीक आहेत. आणि तेच उत्तर अगदी त्या काळात दिलं. त्या मिरवणुकीला मी काही हजर नव्हतो, ती टाळली होती मुद्दाम मी. पण मागच्या वर्षी मला बसवलंच, भाना भाऊ वगैरे या सर्व मंडळी, नाही महाराज करायचीच म्हणली. मग त्यांनी आवर्जून एक ती गाडी वगैरे मागच्या वर्षी बोलवली होती, सुंदर नियोजन केलं होतं. म्हटलं चला, ही आपली पूजा नाही, पण वारकरी संप्रदायाची पूजा या नात्याने त्यांचा प्रतिनिधी म्हणून बसो. ही माझी स्वतःची पूजा नाही. जसं आज मोठे मोठे हार तुम्ही घातले, हे हार माझ्याकरता मी कधी समजत नाही. ही वारकरी संप्रदायाची तुम्ही केलेली पूजा आहे, त्याचं निश्चित तुम्हाला फल तुमच्या पदरात पडेल. बस त्याच्याकरता मी तुम्हाला धन्यवाद द्यावे याच्या एवढ्या योग्यतेचा मी नाही. कारण तुम्ही केलेली सेवा ती मी माझी समजत नाही, ती संप्रदायाची सेवा आहे, हे त्यातलं गमक आहे. विठाला 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 तर आजचा हा आनंदाचा उत्सव आहे. आजच्या दिवशी भगवान गोपाल कृष्णाच्या लीलांचं वर्णन, काल्याचे कीर्तन करायचं असतं. अशा प्रकारचा वारकरी संप्रदायाचा दंडक आहे. चरित्र ते उच्चारावे चरित्र ते उच्चारावे
केले देवे गोकुळी. काल्याच्या कीर्तनातून भगवान गोपाल कृष्णाच्या चरित्राचं वर्णन करावं. कारण का? कारण भगवान गोपाल कृष्णाने काल्याचा प्रसंग हा कुठं केला? गोकुळामध्ये केला. आणि म्हणून काल्याच्या कीर्तनातून त्याच्या चरित्राचं वर्णन सांगितलेलं आहे. इतर कीर्तनामध्ये कीर्तनकार हा स्वतंत्र असतो, पण काल्याच्या कीर्तनात तो परतंत्र असतो. काल्याच्या कीर्तनात त्याने काल्याचं चिंतन करायचं, म्हणजे गोकुळामध्ये भगवान गोपाल कृष्णाने जो काला वाटला त्या काल्याच्या असणाऱ्या लीला. मग त्याच्या अगदी नंदाच्या घराला मजनी गोकुळाला इथपासून तो अगदी रानात जाऊन गायी चारायला सोडल्यानंतर मोकळ्या वेळेत खेळ खेळून झाल्यानंतर वाटलेल्या काल्यापर्यंतचं वर्णन आजच्या कीर्तनात करायचं. विठाला 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 आणि समारोप प्रसंगी जो अभंग आपण घेतात, शिंके लावेली दुरी, तोच अभंग आपण आज घेतलेला आहे. त्याचं कारण असं की बाकी काही चरित्राचा भाग सांगण्याकरता वेळ राहणार नाही, मला माहितीच होतं. आणि म्हणून भगवान गोपाल कृष्णाचा अवतार या भूतलावरती झाला. कशा करता झाला? तर दुष्ट खल निग्रहणाय आणि गो ब्राह्मण हिताय, या सर्वांच्या हिताकरता, दुष्टांचा नाश करण्याकरता परमात्म्याचा अवतार झाला. आणि म्हणून अवतार झाल्यानंतर सर्वांना आनंद झाला. इतका आनंद झाला की त्या गोकुळामध्ये नर नारी सर्वांना आनंद झाला. आनंद कृष्ण गोकुळी जन्मला आणि भक्ता आनंद वर्तला, सर्वांना आनंद झाला. गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे, सर्वांनी आपल्या आपल्या घरापुढे सडा संमर्जन रांगोळी केलेली आहे. जसं काल आपली दिंडी ज्या मार्गाने गेली त्या मार्गातील सर्व भाविकांनी विनापूजन स्वागत म्हणून पुढे आले. होईल तेवढी दक्षिणा दिली, श्रीफळ दिलं. त्याद्वारा दिंडीचं म्हणजे ज्ञानोबरायांचं पूजन, ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पूजन त्यांनी केलं. अगदी त्या पद्धतीने भगवान परमात्म्याचा अवतार झाला असं समजून आपल्या घराच्या समोर गुढ्या लावल्या, सर्वांनी रांगोळ्या सडा संवर्जन केलं. भगवान परमात्म्याच्या अवताराची बातमी सर्वांना दिली. ती बातमी देत असताना त्या धावत होत्या, एकी धावे एकी पुढे, एकी धावे एकी पुढे, वाटी सुंदवडे, वाटी सुंदवडे, वाटी सुंदवडे, वाटी सुंदवडे, वाटी सुंदवडे, एकी धावे एकी पुढे, ताटी वाटी सुंटवडे, गुढिया तोरणे करती कथा गाती गाणे, बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी. नरही माणसांनाही आनंद झाला आणि नारी स्त्रियांना देखील आनंद झाला. सर्वांना आनंद होण्याचं कारण का? कारण सर्वांना माहिती होतं हा फक्त आपल्या घरच्या पुरता आलेला नाही, सर्वांना आनंद देण्याकरता आलेला आहे, म्हणून सर्वांना आनंद झाला. नाही तर मग तुमच्या आमच्या घरी सुद्धा काय होतो, पुत्रोत्सव होतो, पण तो मुलगा सर्वांना आनंद देईल हे सांगता येत नाही. ते सोडाच घरच्यांना देखील आनंद देतो की न देतो हे समजू शकत नाही. आणि म्हणून गुरुवर्य वैकुंठवासी घोलेबाबा म्हणायचे, म्हणजे पुत्र जन्माला आला की लगेच पेढे वाटायची घाई करू नका. का? तो पुढे काय दिवे लावतो ते ठरवा, मग पेढे वाटा. विठाला 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 असं आहे. कारण आता बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, तोपर्यंत थोडासा दम काढायचा, पाय एकदा चालू लागले की मग पेढे वाटप करायचे. लहानपणीच मुलगा आश्रमात जायचं म्हणू लागला, पारायण चालू आहे तिकडे जायचं म्हणू लागला, हरिपाठ चालू आहे त्या हरिपाठात जायचं म्हणू लागला, गावात दिंडी आहे सप्ताह दिंडी आहे तिकडे जायचं म्हणू लागला, मग पेढे वाटायचे. पण तो जर म्हणू लागला नाही नाही तिकडे वरात चालू झाली, डीजे चालू झाला, मला तिकडे जाऊन यायचंय, मग थांबा पेढे वाटायची घाई करू नका, पुढं तो त्याच वरातीतून डोलत येऊ शकतो, हे लक्षात घ्या. विठाला विठाला आणि म्हणून सात्विक काय आहे, राजस काय आहे, तामस काय आहे हे समजून चाललं पाहिजे. हे समजून चाललं पाहिजे. सात्विक गुणामध्ये काही अडकलेले असतात, रजोगुणात काही अडकलेले असतात, काही तमोगुणात अडकलेले असतात, पण सत्वगुण हा वरती नेणारा आहे, तमोगुण हा अधोगतीला नेणारा आहे, रजोगुण हा देखील क्रमाक्रमाने पाहिलं तर अधोगतीलाच नेणार आहे. एकच असा, कारण दोनच गती आहेत, एक आहे ऊर्ध्वगती आणि एक आहे अधोगती, एक सद्गती आणि एक अधोगती. मग सद्गतीला प्राप्त करून देणारा तो गुण आहे सत्वगुण, आणि अधोगती प्राप्त करून देणारे दोघ जण
रजोगुण आणि तमोगुण. विठाला विठाला विठाला. आणि म्हणून परमात्मा हळूहळू मोठं होऊ लागले. सर्व बालगोपाळ एकत्रित केले. तुमच्या तब्येती अशा का बरं झाल्या असं विचारलं. मग त्यांनी सांगितलं, म्हटले आमचं असून आम्हाला मिळत नाही. म्हटले मग आंदोलन करावं लागल जरांगे पाटील. म्हणजे आपलंच असून आपल्याला मिळत नाही का? बर, मग युनियन तयार केली, संघटना तयार केली. बोबड्या वाकड्या सुदामा पेंद्या सर्व एकत्रित केले. म्हटले चरा चोरीला जायचं. चोरीला म्हणले काय काय घ्यायचं देवासोबत? म्हणले खडे घ्या, सराटे काटे घ्या, काठ्या घ्या, अजून काय काय घ्यायचंय? म्हणले वस्त्रगाळ केलेली माती घ्या. म्हणजे देवा हे कशासाठी? अरे आपण रात्रीच्या वेळेत जाणार, तिथं गेल्यानंतर काही गडबड जर झाली, चोरी करत असताना गवळणी जाग्या झाल्याच आणि त्या जर आपल्या मागे पळू लागल्या कि मग आपण काय करायचं? ते सराटे काटे ना फेकून द्यायचे त्यांच्या मार्गामध्ये. म्हणजे सराटे काट्याचं काय होतं? म्हणजे अरे त्याला कसंही टाका, एक आणि त्याची वरच असते. त्याला भाऊ म्हणा, दादा म्हणा, काका म्हणा, काही म्हणा, दाजी म्हणा, त्याची एक आणि वरच. काही म्हटलं तरी एक आणि वरच त्याची. म्हणून मला विचारलं नाही, मला सांगितलं नाही. का रे बाबा? नाही, मला का नाही विचारत, मला का नाही सांगत? एक आणि सतत. बरं विचारलं तरी खोळंबा. म्हणजे असून खोळंबा, नसून काय ते काय असून उपयोग नाही, नसून खोळंबा. विठाला विठाला मग म्हणून तो सराटा काटा पाहिजे. कारण गवळणी आपल्या मागे पळत आले की आपण त्या मार्गात काटे टाकायचे, त्यांच्या पायात टोचणार. मग त्यातला बोबड्या म्हणला, देवा त्या जर थांडल घालून आल्या, मग थांडल उंच टाचाची शँडल घालून आल्यावर काय करायचं? मग भगवंताने सांगितलं, आपल्या खिशामध्ये वस्त्रगाळ केलेली माती आहे ना, ती माती त्यांच्या डोळ्यात टाकायची. म्हणले त्या जर तचमा घालून आल्या, मग म्हणले तुम्हाला पंचायती कोणी सांगितल्या? याल तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे. पोटभर पाहिजे ना तुम्हाला, खायचा आहे ना प्रसाद, माझ्या माग माग या, बाकीच्या पंचायती करू नका. बर बर देवा ठीक आहे, चला मग, फक्त हळूहळू चला, कोणी कोणाशी बोलू नका, गपचूप चालायचंय. मग तिथं गेल्यानंतर घर एकांताचं शोधलं भगवंताने. सर्व झोपलेले आहेत, माल एका खोलीत आहे. त्या खोलीचा दरवाजा भगवंताने उघडायचा, त्याला उघडता येतो बरं का. अनोरनियान महतोमयान आत्मास्य जंतुर निहतो गुहायाम तमक्रतु पश्यति वीत शोको धातु प्रसादान महिमान आत्मना. श्रुतीमध्ये परमात्म्याचं वर्णन केलेलं आहे. तो अणुरेणूपेक्षाही छोटा आहे आणि आकाशापेक्षा सुद्धा काय आहे? व्यापक आहे. त्याला मोठाही होता येतं, त्याला छोटाही होता येतं. म्हणून दाराच्या सापटीतून आतमध्ये जाऊन मोठा होऊन कडी उघडता यायची. बरोबर कडी उघडायचा तो आतली. कडी उघडल्यानंतर सर्व बालगोपालांना आतमध्ये घ्यायचा. आतमध्ये गेल्यानंतर पाहिलं माल कुठे? दिवा लावलेला नाही, दिवा विझवलेला होता. दिवा पेटवला. दिवा पेटवल्यानंतर झालं काय? इकडं तिकडं पाहिलं, माल कुठंच दिसाना खाली. कारण सर्वांच्या उंच्या कमी कमी, लहान लहानच होते. आणि खाली पाहतात माल कुठंच सापडत नाही. खडे मारून पाहिले, अंधारामध्ये मोकळेच वाजायचे, कुठंच काही डेऱ्याचा कशाचा आवाज होईना. कारण घुम घुम करती डेरे घुमती, अशा पद्धतीचे आनंदल्या गवळणी छंदे छंदे डोलते. तर ते जे डेरे वाजत नाहीत, खाली माल दिसत नाही. म्हणून दिवा प्रज्वलित केला. दिवा लावल्याबरोबर दिसलं, माल दिसला, पण म्हणले शिंके वर लावलेत, दूर लावलेत. अभंगाचं पहिलं चरण. शिकेला
वा टाळी वाजवा प्रामाणिक. दोन्ही वारकरी चाले अगदी ठुमकेबाज झाल्या, ठुमकेबाज जुन्या भाषेमध्ये मुरलेले लोणचं आहेत बरं ह्यात. कारण त्रिंबक भाऊ गेल्यानंतर आपल्याकरता त्रिंबक भाऊ म्हणजे शेषराव तात्याची ताता. विठाला 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 शिंके लावेली दुरी. हा, देवाने पाहिलं चोरी तर करायची पण माल कुठं बांधला? वरती. काय आहे शिंक्यामध्ये? ब्रह्मरस भरलेला आहे. तो ब्रह्मरस सेवन करायचा पण त्यामध्ये माया रूपी गवळणीने तो आपल्यापासून दूर ठेवला. तसा माल कुणाचा? तो आपलाच. ब्रह्मरस कुणाच्या बापाचा माल? आपल्याच बापाचा माल. ब्रह्मरस कुणाच्या बापाचा माल? आपल्याच बापाचा. मी पितामहाचा पिता, परमात्मा सर्वांचा पिता आहे. म्हणून ब्रह्मरस जो रस आहे, ब्रह्मस्वरूप रस, तो सुद्धा आपलाच आहे. पण आपलाच रस आपल्याला मिळत नाही कारण माया रूपी गवळणीने तो आपल्यापासून दूर बांधलेला आहे. मग त्या माया रूपी गवळणीपासून तो आपला माल आपल्याला जर मिळवायचा असेल तर काय करावं लागतं? भगवंताने सांगितलं, होतो तिघाचे मी वरी. मी अगोदरच बोललो, सत्वगुण, रजोगुण, तमोगुण हे जे मायेचे 3 गुण आहेत, या 3 गुणाच्या डोक्यावर मी उभा राहतो आणि मग मी मायेच्या अतीत होऊन त्या ब्रह्मरसापर्यंत मी पोहोचेल. आणि तिथं मी पोहोचल्यानंतर मी तुम्हाला प्रसाद देणार आहे, पण त्याकरता तुम्ही दोन्ही बाजूला उभे राहा. तुम्ही भारे दोई गणे, 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 तुम्ही भारे दोई गणे. Oh
पसरवणी गडे परमात्मा भाषण देतात. हे भाषण हळू आवाजातलंय, पण आपण जोरात गायलं त्याबद्दल धन्यवाद. कारण हळू आवाजातलं भाषण आहे. गवळणी मोठ्याने जर भाषण केलं तर जाग्या होतील, आणि त्या जाग्या झाल्यावर चोरी करता आलो ती चोरी करता येणार नाही. आमचे ते त्र्यंबक भाऊ एक उदाहरण सांगायचे. कोणाचं? त्या दोरीवरचा खेळ करणारा काय नाव? हा, डोंबाऱ्याचं. डोंबाऱ्याचं एक पोरग फार उड्या मारताना दिसलं त्यांना भारी चोरांना. म्हणले हे पोरग उड्या मारायला जर आपल्याकडे असेल तर बरोबर वरून उड्या मारून कुठून तरी काहीतरी करून आपल्याला चोरी करण्याकरता उपयोगी पडन म्हटले. मग त्याला घेतलं. म्हणजे तुला किती पैसा मिळतो भाऊ याच्यात? म्हणजे काय नाही, 4-5-10 रुपये रोजचे मिळतात म्हणे. काही कोणी देत नाही, कारण 4 आणे 8 आणे 12 आणे एवढेच पैसे आमच्या वाट्याला. म्हणले आता ते बंद पडलेत. 1-1 रुपये 2-2 रुपये त्यांनी काही माझं भागत नाही. म्हणजे आम्ही तुम्हाला भरपूर माल देत जाऊ, फक्त एक काम तू करायचं. आम्ही ज्या ज्या बंगल्यावर किंवा घरावर डाका टाकण्याकरता जाऊ त्यावेळेस वरून जाऊन आतल्या कड्या उघडायचं काम तुझं. उडी मारून जायचं आणि ते काम करायचं. म्हटले काय हरकत नाही, करू म्हटले. कारण दोरीवर ज्याला चालता येतं, दोरीवरून उड्या मारता येतात, त्या कड्यातून इकडून तिकडून उलट्या तिलट्या उड्या मारता येतात, त्याला बंगल्यावर जाऊन आतमध्ये बरोबर उतरून कड्या उघडणं काही अवघड नाही. म्हणजे ठीक आहे, मी करतो काम. मग रात्रीची वेळ 12 वाजले. एक एकांतामध्ये वस्ती पाहिली, सर्व चोरही त्याच्या सोबत. म्हटले जा कडी उघड. तो म्हटलं वाजवा. म्हणले वाजवायचं? म्हणले वाजवल्याशिवाय मला उडी मारता येत नाही. अरे पण वाजवल्यावर ते जागे होतील ना गाढवा. म्हणजे मग ते हो द्यावा, मला काय उडी मारायची मतलब, मला काय जागे हो नाही तर नाही हो, झोपलेला असो, मला उडी मारता येत नाही वाजल्याशिवाय. तसं वाजल्याशिवाय मी जर मला उडी येत नाही, तसं इथं जर भगवान परमात्मा जोरात बोलले तर गवळणी जाग्या होतील, आणि ज्या करता आपलं प्रयोजन आहे ते प्रयोजन सिद्ध होणार नाही. विठाला 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 विठाला. म्हणून हळूहळू भाषण ठोकलं देवाने. शिंकेला वेले दुरी होतो तिघाची मी वरी. सत्वगुण रजगुण तमोगुण यांच्यावरती मी होणार. कैर्लिंगाई स्त्रीन गुणान अतितो भवती. तिन्ही गुणाच्या पलीकडे कोण जातो? तर सगुणान काय सगुणान समतीत्यैतान ब्रह्मभूयाय कल्पते. याला म्हणतात अंतरंगाधिकारी. विठाला विठाला सगुणान समतीत्यैतान. या तिन्ही गुणांच्या पलीकडे गेलेला तो त्या परमात्म्याचा आस्वाद घेऊ शकतो. बस या 3 गुणामध्ये अडकलेल्या ब्रह्मरसाचं सेवन करण्याचा अधिकारी नाही. म्हणून देवाने सांगितलं 3 जे आहेत ना, सत्वगुण रजगुण तमोगुण, या तिघांच्या वर मी होतो, आणि त्यातला असणारा ब्रह्मरस मी सर्वांना देतो. बस फक्त सर्वांना देण्याकरता मी तयार आहे. तुम्ही दोन्ही बाजूला जा, माझ्याशी अभिन्न बनून राहू नका. कारण भक्ती क्षेत्रामध्ये भगवंतापासून थोडस वेगळं राहायला सांगितलेलं. मी भक्त तू देव ऐसे करी, भक्त तू देव ऐसे करी, मी भक्त तू देव ऐसे करी. नको ब्रह्मज्ञान आत्मसिद्धी भाव, नको ब्रह्मज्ञान आत्मसिद्धी भाव, नको ब्रह्मज्ञान आत्मसिद्धी भाव, नको ब्रह्मज्ञान आत्मसिद्धी भाव. मी भक्त तू देव ऐसे करी, मी भक्त तू देव ऐसे करी, मी भक्त तू देव ऐसे करी. मी भक्त तू देव ऐसे करी. का बरं? नको ब्रह्मज्ञान. कारण ब्रह्मज्ञान झालं, मीच जर भगवंत झालो तर भक्ती करायची कोणी? कोणी कोणाला नमस्कार करायचा? ज्याला नमस्कार करायचा तो उंच आसनावर पाहिजे, आणि ज्याला जो नमस्कार करणार आहे तो खालच्या आसनावर पाहिजे. दोन्ही एकाच आसनावर असतील तर नमस्कार कोण कोणाला करणार? म्हणून संत महात्म्यांनी म्हटलंय, उंच देवाचे चरण तेथे झाले अधिष्ठान. देवाचे चरण उंच, आणि त्यापासून आपण खालच्या पायरीला स्वतःला पतित पतित पतित, मी तो त्रिवाचा पतित. देवापासून स्वतःला थोडा वेळ वेगळं समजा. म्हणजे दोन्ही बाजूला तुम्ही जा. तुम्ही वारे दोहीकडे, आणि दोन्ही बाजूला गेल्यानंतर बेसावध राहू नका. मी ज्या वेळेस प्रसादाचं वाटप करणार आहे, दोन्ही बाजूने तुम्ही सावध राहायचं. मुख पसरोनी गडे आ करून राहा. कारण शिंक्यातून त्याच्यातून सांडलेला प्रसाद, शिंक्यातून सांडलेला प्रसाद बरोबर भूमीवर न पडता तुमच्या उदरामध्ये गेला पाहिजे. त्याकरता आ करून राहा. मुख पसरोनी गडे. पण
दोन्ही बाजूला देवाने का बरं राहायला सांगवतात? पेंद्याने विचारलं, देवा अरे दोन्ही बाजूला आम्हाला का बरं उभं केलंय? अरे म्हटले, एक माझ्या एका कोपराने एक धार येणार आहे, ती कर्माची धार आहे, आणि एका कोपराने धार येणार आहे, ती उपासनेची धार आहे. उपासनेच्या आणि कर्माच्या मार्गाने भगवान परमात्म्याच्या ब्रह्मरसाचा आस्वाद मी तुम्हाला देणार आहे. जे चांगले कर्म करणारे आहेत त्यांना तो प्रसाद मिळणार. जे उपासना करणारे आहेत, ज्ञानेश्वरी पारायण करणारे आहेत, गाथा पारायण करणारे आहेत, भागवत पारायण करणारे आहेत, भगवंताचं नामचिंतन करणारे आहेत, त्यांना उपासनेच्या कोपराने मी ती धार देणार आहे. कारण मडकं फुटल्यानंतर त्यातला प्रसाद बरोबर असा हातावरती ओघळून एका कोपराने इकडे पडणार, एका कोपराने इकडे पडणार. म्हणून तुम्ही आ करून उभे राहा. पण ते दोन्ही कोपर कसे? भगवान परमात्मा तिसऱ्या चरणात भाषण देतात. वाहती त्या वाहती त्या वाहती त्या त्या धारा. कारण मडकं फोडल्यानंतर त्यातून निघणाऱ्या ज्या धारा आहेत ती एका कोपराने मी सोडणार, या कोपराने सोडणार. मग एक कर्माचा कोपर आहे, कर्मरूपी कोपर, आणि एक आहे उपासना रूपी कोपर. आणि म्हणून तुम्ही मुख पसरोनी गडे तो प्रसाद सेवन करण्याकरता संधीची वाट पाहत सावध राहायचं. विठाला 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 वाहती त्या धारा घ्या रे दुहीच्या कोपरा. पण सावध राहण्याकरता सांगितलं प्रसाद घेणाऱ्यांना. म्हटले मुख पसरोनी गडे, दोन्हीकडे उभा राहून तुम्ही मुख पसरून उभे राहा. बर. आणि एक पहा बर का, भगवान परमात्मा भेदभाव करत नाही. ये यथा माम प्रपद्यन्ते तंस तथैव भजाम्यहम. जो माझी जशी भक्ती करतो त्याला मी तसाच प्रसाद देतो. जो जशी भक्ती करेल त्याला तसा प्रसाद देतो. ज्याची जेवढी सेवा आहे तेवढाच प्रसाद त्याला मिळणार. जास्त सेवा केली कमी प्रसाद मिळणार नाही,
कमी सेवा केली जास्त प्रसाद मिळणार, कमी जेवढी ज्याची सेवा तेवढाच प्रसाद, तेवढाच प्रसाद. कसा? त्याकरता दृष्टांत सांगितला जातो, मी ऐकलाय रिद्धी सिद्धी संपन्न सद्गुरू समर्थ किसनगिरी बाबांच्या विषयी. मंदिराचं काम चालू असताना, त्या दत्त मंदिराचं काम चालू असताना ज्या मजुराने जेवढी सेवा केली, जेवढं काम केलं तेवढाच त्याला पगार मिळायचा. त्याचे दिवस मोजल्या जात नव्हते, त्याचं काम मोजल्या जात नव्हतं. पण सद्गुरू बाबांनी काय करायचं, एखादा पगारा करता आला तर त्यांची त्याची पिशवी होती, त्या पिशवीमध्ये फक्त हात घालायचा आणि जेवढे पैसे निघतील तेवढे द्यायचे. ज्याची जेवढी सेवा, सेवेपेक्षा 1 रुपया जादा नाही आणि सेवेपेक्षा 1 रुपया कमी नाही, बस अधिक आणि कमी अशा प्रकारचा प्रसाद ते देत नसायचे. ज्याची जेवढी सेवा तेवढाच प्रसाद. हे जसं समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबांचं आहे, अगदी त्याच पद्धतीने भगवंताचं माप आहे. त्याचं तर त्याही पेक्षा तोलून मापू नये, त्याही पेक्षा तोलून मापू नये. त्याचं माप असं आहे, ज्याची जेवढी सेवा तेवढाच प्रसाद. संत महात्मे करुणाकर असतात, कदाचित समोरच्याचा चेहरा पाहून, त्याची तळमळ पाहून काम कमी जरी असलं तर जास्त देतात. कारण तुका म्हणे दान सेवा घेतल्या वाचून, तुका म्हणे दान सेवा घेतल्या वाचून. हा संतांचा वर्ग कधी कधी त्या नियमाला अपवाद ठरतो. आणखी असं आहे, तुका म्हणे मज न घडता सेवा पूर्व पुण्य ठेवा ओढवला. ज्या अर्थी फल एवढं मिळालं त्या अर्थी या जन्मातली सेवा नाही, पण मागच्या जन्मातली का होत नाही ती फळाला आली आहे, असा नियम आहे. म्हणून परमात्म्याच्या दारामध्ये अधिक ऊन तो देत नाही. म्हणून त्याने लक्षपूर्वक सगळ्यांना माझ्याकडे लक्ष द्या म्हटलं. कारण तो सर्वांचा आता काय बनलाय, कुटुंब प्रमुख बनला. कुटुंब प्रमुखावरती फार मोठी जबाबदारी असते, फार मोठी जबाबदारी असते. आता सार्वजनिक कुटुंब चालवत असताना तो अनुभव येतो. सार्वजनिक कुटुंब चालवणारी मोठी व्यक्ती जी असते ना, त्याला फार नियमाने राहावं लागतं. मी माझ्या लहानपणी पाहिलेला प्रसंग सांगतो. वैकुंठवासी गंगा भाऊ जंगले, आमचे पूज्य पिताश्री, त्यांनी बाजारातून जर आंबे आणले, बर, ते वाटत असताना सर्वांना बोलवायचं, सर्वच बंधूंच्या सर्व लेकरांना बोलवायचं, पुतणे पुत्र सर्वांना सोबत बोलवायचं, पुतण्यांना बोलवायचं, पुतण्या बोलवायच्या, सर्वांना सोबत बोलवायचं. बोलवल्यानंतर तोंड पाहून आंबा द्यायचा नाही. आंबे आणलेले असायचे, 40 माणसाचं कुटुंब होतं, कमी नव्हतं ना. मग गोणीत आंबे, मग डोळे झाकून त्या पिशवीत हात घालायचा गोणीत आणि मग आंबा द्यायचा. घे घे. कारण एखाद्या भाऊजाईने म्हणायला नको माझ्या पोराला लहान दिला म्हणून. विठ्ठला विठ्ठला अधिक उणे नेदी का. ज्याची जशी सेवा असेल, जसं प्रारब्ध असेल तसा त्याला प्रसाद मिळेल. प्रारब्धानुरूप प्रसाद. बरीचशी माणसं हा भगवंतांना ठोका म्हणतात बरं का, पण ठोका नाही तिथं, टोका. टोका म्हणजे पाहणे. काय टोकत बसला रे, आपण काय टोक्याचा बामण आहे. लहानपणी मी म्हण ऐकायचो, ही म्हटलं टोक्याचा बामण काय रे, टोक्याचा बामण झाला. पण मला नंतर कळालं, एकदा जेव्हा तिथं राख घेऊन गेलो, राखेतून काही पडतं का काय, ते टोकतच बसतात, म्हणून टोक्याचे बामण. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. असो, विनोदाचा भाग सोडून द्या. ते गाव टोका आहे, काय गाव टोका म्हणून टोक्याचे बामण तसं असेल, पण मला काही त्याची निंदा करायची नाही. विषय समोर आला म्हणून बोललो. टोका म्हणजे पहा, माझ्या हाताकडे पहा, मी कमी अधिक दुसऱ्याला देत नाही. ज्याची जेवढी सेवा आहे तेवढं मी देणार. म्हणून परमात्मा भाषणाच्या शेवटी जगद्गुरु तुकोबरांच्या भाषेत तुका म्हणे हाती टोका, तुका म्हणे हाती टोका, म्हणे हाती टोका, तुका म्हणे हाती टोका. तुम्ही
तुकार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय तुका म्हणे हाती टोका अधिक उणे नेदी एका अधिक म्हणजे जास्त उणे म्हणजे कमी एका म्हणजे एकाला सुद्धा अधिक आणि कमी मिळणार नाही ज्याची जेवढी सेवा तेवढं त्याला फल मिळणार आहे प्रसाद मिळणार आहे त्याकरता तुम्ही वारे दोहीकडे मुख पसरोनी गडी म्हणून आता हा अभंग म्हणत असताना तुका म्हणे हाती ठोका हा शब्द नाही म्हणायचं तुका म्हणे हाती टोका टोका म्हणजे पाहणे माझ्या हाताकडे नीट लक्ष द्या मी दोन्ही कोपराने अगदी समान ज्याला जेवढं पाहिजे तेवढाच प्रसाद देणार आहे अशा पद्धतीने परमात्म्याने त्या ठिकाणी लीला केल्या हा चोऱ्यांचा कार्यक्रम संपला दर दिवशी परमात्म्याने घर बदलून चोरी करायची तिथं असलेले सर्व दुधाने ते खायचं तेवढं खायचं नंतर दुधाने पालथे घालायचे सकाळच्या प्रहरी जेव्हा पहाटे गवळणी उठायच्या पाहायला जायच्या तर पाहती गवळणी तवती चोरी आजी चोरी केली खरी म्हटले खरोखरच चोरी याने केली बरं का याच्याशिवाय दुसरी नासाडी असा कोणी करू शकत नाही तया विनही नाशी नव्हे दुसरे आयशी म्हटले त्यानेच चोरी केली अशा चोरीचा हा कार्यक्रम संपला नंतर परमात्म्याने खोडीचा कार्यक्रम सुरू केला कारण खोडीचा कार्यक्रम महाभयानक त्याच्यामध्ये जात काही नाही जसं चोरीमध्ये काहीतरी पदार्थाचं काय होतं आपण त्या ठिकाणी होतं पळवल्या जातो पदार्थ पण चोरीमध्ये जसं पळवल्या गेला पदार्थ तसा खोडीत पळवल्या काही जात नाही पण नाव जातं नाव एक दिवशी एक गवळण एकांतामध्ये कारण आदल्या दिवशी तिनं आव्हान दिलं कृष्णाला कृष्णा जर का माझ्या तिकडे आला मग बघ रात्रभर जागी राहिली पण नेमकं पहाडच्या वेळेत तिला झोप लागली नेमकं चातुर्मास चालू होता आणि चातुर्मासात पतीने दाढी वाढवलेली आणि तिची वेणी बस दोघाची गाठ दिली बांधून तिसरी आली धावून याने गे गाय केली करणी पतीची दाढी माझी वेणी दोहीची गाठ बांधून देवणी गाठबाई कुणाशी सुटेना यशोदे बाळ तुझा काना कारण सगळ्या गवळणी घराने घेऊन ज्यावेळेस यायच्या एक 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 गवळणी जायची तेव्हा यशोदा मैया त्यांची समजूत काढून त्यांना मागं काढून द्यायची माझे आछडे बछडे छकुडे माझं बछडं तसं नाही माझ्या आछडं तसं नाही कारण स्वतःच्या मुलाबद्दल तिला फार प्रेम आणि जिथं प्रेम असतो तिथं दोष दिसत नाही संपलंय गणेश भाऊ थोडंच राहिलंय विठाला विठाला जास्त नका वाढवा आवाज बुवा मापातच ठेवा तुमच्यामुळेच वाजलाय विठाला विठाला सर्व प्रेमाची मंडळी आहे ना म्हणजे सद्गुरू रामकृष्ण महाराजांचं व्यासपीठ असल्यामुळं हक्काने कोणालाही बोलता येत इथून उतरल्यानंतर मग बिल्ली मांजर होऊन राहावं लागतं पण या आसनावर असल्यानंतर मग काय मोठ्याचा दास म्हणून कोणालाही बोललं तरी चालतं विठाला काय सांगत होतो मी पतीची दाढी माझी वेणी दोहीची गाठ देवणी बरं ते असा प्रसंग झाला ती होती उंच आणि हा होता बुट्टा झालं काय याची दाढी बांधल्यामुळं याचं तोंड वर झालं आणि तिची वेणी बांधल्यामुळं हा बुट्टा असल्यामुळे तिचंही तोंड वर झालं ऊर्ध्वमुखी आळविला सोहम शब्दाचा नाद आणि मग भगवंताने सांगितलं अरे गोपाळांनो एक वेगळं सोंग आपल्या गावात येणार आहे वेगळा डोंबाऱ्याचा खेळ आहे म्हणजे कारण सप्तपदी करत असताना तो पुढा असतो ती मागे असते पण ही वेगळी सप्तपदी तुम्हाला उद्या दाखवतो म्हणजे याने अशी कला केली पतीची दाढी हिची वेणी गाठ दिली गाठ त्यांना सुटेना शेवटी म्हटले हा कृष्णाचाच खेळ असला पाहिजे सोडण्याकरता त्याच्या दारात जावं लागणार आहे म्हणून निघाले पण तोपर्यंत सगळ्या गोपाळांना सावध केलं म्हटले घरातले ताटं घेऊन या बेलणे घेऊन या लाटणे पोळपाट काय असेल ते घेऊन या चाटू मिळाले तर चाटू आणा जे असेल ते आणा फक्त सोंग आलं रे आलं म्हटलं की हुर्रे करायचं डम 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 ज्ञानोबा तो निघाली दिंडी ती पुढे हा मागे आणि मग भगवान परमात्म्याच्या दारामध्ये तिथं जातात म्हणजे यशोदे बघ तुझ्या कृष्णाचा प्रताप
म्हणजे कृष्णाचा काय प्रताप, कृष्ण तर आज कुठंच नाही, इथं झोपलेला आहे अजून. म्हणजे झोपलेला तो झोपलेलाही असतो आणि सगळीकडे असतो. हा, तो सगळीकडे असतो. तो ही नेत्री पाय सर्वनी ऐकू जो आहे. म्हणजे एकेच ठाई बैसला परी सर्वत्र तोची गेला. एकाच जागेवर असतो पण सर्वत्रही त्याला जाता येतंय म्हटले. तुला वाटत असेल तुझ्या घरीचे, पण आमच्या घरी पहाटे आला, ज्या अर्थी ही गाठण सुटत नाही त्या अर्थी त्याच्याशिवाय दुसऱ्या कोणी ती मारलेली नाही. मग यशोदा कृष्णा म्हणते, कृष्णा अरे तू गाठण दिली का? नाही 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 आई, गाठण मी दिली नाही, पण मी सोडू शकतो. म्हणजे दिली नाही सोडू कसा शकतो? तुला त्याची आसडी गाठ कोणती? नाही नाही तसं नाही, पण मला गाठणी सोडता येतात म्हणून म्हटलं. कारण ब्रह्मदेवाने दिलेल्या गाठणी सुद्धा मी सोडतो, अहो ब्राह्मणाने दिलेल्या सुद्धा मी सोडतो. नाही, परमात्मा जवळ गेले, फक्त असं असं केलं रे ओम ह्रीम क्रीम, काहीच नाही म्हटलं, फक्त स्पर्श केल्याबरोबर गाठ सुटली. मग त्या ठिकाणी आनंदाने ते निघाले. एक एक गवळण अशी गेली की मग यशोदामाया वाटा लावायची. पण एक दिवशी सगळ्या गवळणींनी युनियन केली. म्हटलं असं एकीने जाऊन जमणार नाही, आपण कुठपर्यंत मराठा आरक्षण मागणार म्हणले. एक जाऊन त्यापेक्षा सगळे एकत्रित जाऊन मग आरक्षण मागू. म्हणून सगळ्यांनी मिळून युनियन केली. सगळ्या आल्या आणि यशोदा नंद बाबाच्या अंगणामध्ये येऊन त्यांनी आवाज दिला, यशोदे बघ तुझ्या घोड्यामध्ये, थांबा 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 थांबा, मी सांगते. पाठीमागून आवाज द्यायला लागली. ती ओळखूची आहे ना कोणाला? सगळ्या अंगाला पट्ट्या लावलेल्या, फक्त डोळे उघडे. हिवाळ्यात फक्त डोळे उघडे, सगळ्या अंगाला पट्ट्या. म्हणजे ही कोण आहे? म्हणे मी आमकी ठकी. म्हणजे ठके हे काय झालं? म्हणे हा कृष्णाचा प्रताप आहे. म्हणे याचा कृष्णाचा काय संबंध या पट्ट्या लावण्याचा? म्हणे काय झालं, आमच्या घरी पहाटच्या वेळेस मी गाय भरपूर दूध देते, वासरू पिऊन सुद्धा 4-5 लिटर दूध देते. मग मी दूध काढण्याकरता गेले, पहिलं वासरू सोडलं पण वासराला फटका दिला गाई. मला वाटलं वासरू पिऊन तृप्त झालं. मी जवळ गेले धार काढायला, अंधार होता पहाटच्या वेळेतच, त्यावेळेस गवळणी उठायच्या. तुम्हाला कळलं नाही का? त्यावेळेच्या गवळणी पहाटेच उठायच्या. मग पहाटच्या वेळेस धार काढायला मी तिथं गेले, गोठ्यामध्ये अंधार होता. मी बादलीतलं पाणी कासत मारलं गाईनं. जे फाईट दिली, मागच्या बाजूला भिंत होती गोठ्याची, फाईट बसल्यावर मी भिंतीवर पडले. भिंतीचा मार वाचवायचा म्हणून पुढे झाली की त्याने दोन्ही पायाने मला गायीने लात मारल्या. मग थोडस कंदील आणून पाहिला तर गाय नव्हती तिथं, गाढव होतं, गाढव. मग लक्षात आलं, म्हटले असं कसं काय झालं? म्हटली कालच्या सांच्या वेळेला मी पाहिलं, कृष्ण एक कुंभार बाबाच्या तिकडून गाढव घेऊन चाललेला होता कानाला. अर्थी तो काल गाढव घेऊन चालला, त्या अर्थी त्यानेच गाय माझी सोडून दिली आणि त्या जागेवर गाढव बांधलं. गाढव कृष्ण तिथं ऐकतच होता. हा सर्व कारनामा. म्हणले जे जे माझं असून मला देत नाही त्यांच्या घरी मी असेच गाढव बांधतो. नाहीये काही मागितलं, सतरंजी द्या ना, भजने आलेत, नाही काहीच नाहीये. बरं पाणी द्या कळशीभर, नाही आज काय झालं, मोळा डॅमचं पाणी बंद झालं, गावची सुद्धा ती सार्वजनिक लाईट ती पण बंद आहे, त्यामुळे पाणी नाही. काही मागायला गेलं का नाही. मग मी काय करतो, सुन्याच्या रूपाने पाणी असंच एखादं गाढव बांधतो, ते गाढव नेहमी लाता देत राहतो. मग सगळ्या गवळणींनी खोड्या सांगितल्या. शेवटी मग काही गवळणी त्रस्त झाल्या. यशोदे कृष्णाला सांगावे सांगावे. आता ते आवाज थोडासा चरचर होतोय, तुमचा दोष नाही, तो वातावरणाचा दोष आहे. आणि त्यातले त्यात आता लापशी वगैरे थोडंफार चालूच राहतं ना, आग्रह असतो, त्यामुळे होतं ते.
कारण पट्टीपेक्षा थोडी एक पट्टी वर गेली. विठाला विठाला यशोदे कृष्णाला सांगा म्हटल्यानंतर मग मात्र यशोदेला वाईट वाटलं. म्हणजे आपलं लेकरू खरोखरच काहीतरी करामती करताना दिसतंय. तिनं थोडीशी ऍक्शन घेतली. मग अंमलबजावणी. आता म्हटले घरीच राहायचं, बाहेर जायचंच नाही. गावात बांधला. या बादराने उखळ ओढत 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 अंगणात आणलं. उखळी मला अर्जुन उपटून टाकली. 1 महिनाभर देवाने खोडी नाही केली. त्यावेळेस गणपतीचं उद्यापन ठरलं, पण गणपतीच खाऊन टाकला. अरे कृष्णा देव कुठं आहे? देव देवाशीच पुसे. देव काय झाला? हासे आले बोल आलं. म्हणले मी देव असून, एवढा चालक मालक असून मला देव मानायचं सोडून गणपती बाप्पाला देव मानत बस. म्हणजे आहे ना ते मीच्या दिवशी एक पतीने पत्नीला विचारलं. म्हटलं काय करते? म्हणे चालले नागोबाला चालले. म्हणे काय घेऊन चालले? म्हणे दूध. अरे म्हणे घरात देवाची ओळख त्या यशोदा मैयाला होत नाही. पण तरी देखील आता आईचं असणारं हे सर्व अंतःकरण त्याने ओळखलं. पुढेही बहुत करणे आहे म्हणून देवाने तो लीलांचा कार्यक्रम थांबवला. आता उद्यापासून तू रानात जायचं. गोपाष्ट गोधने गोधने तारा उद्या जाई राणा. रात्रीच्या वेळेस मीटिंग घेतली. नंदबाबाच्या समोर त्याला हजर केलं. देवाला गोपाष्टमीच्या दिवशी पहाटे उठवलं. सुंदर शृंगार केला. पिवळा पितांबर, खांद्यावर कांबळी दिली, हातात काठी दिली, मग कानामध्ये कुंडल घातले, डोक्यावरती मोर पिच्छ दिला. काय भगवंताचं स्वरूप! अत्यंत गोड स्वरूप. नील वर्ण, श्याम वर्ण भगवान परमात्मा, कुरुळे केस, त्याच्यावरती एक कंबर पट्टा असा बांधून दिला. सुंदर ते असणारं रूप. ते रूप घेऊन परमात्मा अरे तुम्ही गाया घेऊन. त्याने आवाज दिला मी रानात जाणार, पण एकटा नाही जाणार, सगळ्यांना गाया घेऊन यायला सांगणार. सगळे गोपाळ, सगळ्या गायी रानामध्ये चरायला सोडले. मोकळ्या वेळेत भगवंताने खेळ खेळायचे.
विटी दांडू चेंडू लगोरी नानापरी अनेक खेळ खेळून खेळून गोपाळ दमले. म्हणले बाप रे 12 वाजायला आले, कुठपर्यंत खेळ खेळायचे, काम सारुनी सकळ अवघे आले गोपाळ. झाली आता वेळ म्हणती आना शिदोऱ्या, कारण खांदी भार पोटी भूक, काय खेळायाचे सुख. खांद्यावर भूक तशीच आहे, आपल्या पोटामध्ये भूक तशीच आहे आणि खांद्यावर संसाराचं ओझ आहे. आता या ओझ्यामुळे आणि या पोटातल्या भुकेमुळे खेळ काही गोड लागत नाही देवा. आता खेळबाज करा, आमच्या शिदोऱ्या तुमच्या शिदोऱ्या एकत्रित करा आणि त्याद्वारा सर्वांना आनंद द्या. भगवान परमात्म्याने असं खडकावरती मोठा सोडल्या, खडकी सोडलेल्या मोठा, आणि परमात्मा मध्यभागी झाले. सर्व काला सर्वांच्या शिदोरीचा काला केला आणि स्वतः मध्य जवळ घेतले. चाप्टर थोडे लांबच ठेवले आणि सर्वांना गोल असा परमात्मा प्रसाद देऊ लागला. तो प्रसादाचा आनंद पाहण्याकरता अजीवो साम्रावती काला पहावया येते. सर्व देहभाव विसरून तो काला पाहण्याकरता आले. काला खायला मिळावा म्हणून त्यांनी काल्याची असे देव जळी झाले मासे. पण भगवंताने सांगितलं तो द्यायचा नाही. या भूमंडळामध्ये आपण बलवान आहे, दुसऱ्याला द्यायचा नाही. तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी विरगाडी, म्हणून त्यांना काय द्यायचं म्हणे, त्यांना वाकल्या दाखवायच्या. वाकल्या वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू. टुकटुक माकड जिबेला खोकड पेला खोकड अशा त्यांना काय करायच्या, वाकल्या दाखवायच्या. पण त्यांना प्रसाद द्यायचा नाही. बस प्रसाद तुम्हाला पोटभर मिळणार. प्रसादाचे अधिकारी तुम्ही आहे, सेवा तुम्ही केली म्हणून तुम्हाला प्रसाद. ज्यांनी सेवा केली नाही त्याला सेवा न करता प्रसाद मिळत नाही. हे माझं माप आहे. अधिक उणे निधी एका परमात्म्याने सर्वांना तृप्त. सर्वांनी हात जोडा. शुभ विभ्रद वेणुम विभ्रद्वेणुं जठरपटयो शृंगवेत्रे च कक्षी वामे पानो मश्रुन् कवलं तत्फलान्यंगुलीषु तिष्ठन् मध्ये स्वपरिसुहृदो लोके मिषति बुभुजे यज्ञभुक्बालकीली. कुंडली गौरा हरि विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की पंढरीनाथ भगवान की हनुमान की जय. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज की जय. तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराज की जय. गुरुवर्य राम महाराज की जय. सद्गुरुजोग महाराज की जय. धर्म की जय हो. धर्म की आवाज आला पाहिजे. धर्म की धर्म की अधर्म प्राणियों में विश्व का ओम नमः पार्वती पदे हर हर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय. ज्ञानेश्वर माऊली जय. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली. भानुदास गीतिगात प्रसाद देतो पंढरीनाथ. पंढरीनाथांनी सर्वांना प्रसाद दिला. सर्वांच्या खांद्यावरचं ओझं कमी झालं. पोटातली भूक शांत झाली. सुख सर्वांना मिळालं. सर्वांना सुख देणारा परमात्मा त्या गोकुळवासा त्यामध्ये राहिला. आणि अशा प्रकारे ही काल्याची लीला परमात्म्याने आपल्याही प्रसादामध्ये त्याचं अवतरण हो आणि हा ब्रह्मरस आपल्याला सेवन करायला मिळावा. म्हणून चांगलं कर्म नेहमी करा. चांगल्या कर्माकरता सहकार्य करा. समस्त सर्वांनी एकत्रित येऊन केलेला हा उत्सव भगवान परमात्म्याला रुजू झाला. सर्व मंडळींची आपली सेवा त्याने गोड करून घेतली. अन्नदाते मंडळी सेवा करते मंडळी सर्व मंडळींनी उपस्थित राहणाऱ्यांनी सुद्धा आणि विशेषतः एवढा मोठा प्रसाद दान देणाऱ्याने दिला. पण हा प्रसाद असणारे सर्व तरुण बांधव त्यांच्याकरता जोरदार सर्वांनी टाळ्या वाजवायच्या. कारण अन्नदान केलेलं असतं पण तो प्रसाद आपल्या पात्रापर्यंत पोहोचवण्याचं जिकरीने काम ज्यांनी केलं, सेवाभावी वृत्तीने केलं, त्या सर्वांना धन्यवाद.
पार पडला। आता एक आनंदाची बातमी अशी आहे छोट्या बालकांच्यासाठी येत्या दिनांक 25/5 म्हणजे 25 मे ते दिनांक 9 जून या ठिकाणी दरवर्षीच्या नियमाप्रमाणे बालसंस्कार शिबिर होणार आहे। दरवर्षीच्या नियमानुसार मागच्या वर्षी 20 केलेत, थोडंसं काहीशा तांत्रिक अडचणीमुळे 15 ते 16 दिवसाचं शिबिर होईल। नंतर 17व्या दिवशी गुरुजी यांची 24वी पुण्यतिथी आहे। त्या पुण्यतिथीच्या निमित्ताने कीर्तन अजून घेतलेलं नाही, पण कीर्तन करा आणि त्या शिबिराची सांगता व कीर्तनाच्या द्वारा सद्गुरू रामकृष्ण महाराज द्वादश तपपूर्तीचा दुसरा सोहळा पहिल्या तपाचा पहिला 12वा झाला, त्यानंतर तर त्याची तारीख आहे 9 जून 2024। सर्वांनी नोंद करून ठेवायची आहे। आणि वर्षीपासून ती सेवा गावावाईज देत चाललेला आहे। मागच्या वर्षी गोनेगाव समस्त रामकृष्ण तरुण मंडळ दिली होती। आता या वर्षीची सेवेचा नारळ आपण तरुण वर्गाकडे, मागच्या वर्षीच विक्रमाप्पा वगैरे सर्व मंडळी होती, तरुण वर्ग या वर्षीची सेवा सोपवलेली आहे। कारण गुरुजींचं विशेष प्रेम या गावावरती होतं। गुरुजी नेहमी म्हणायचे, म्हणले आश्रम गोनेगाव गुरुजी स्वाभिमानाने म्हणायचे, म्हणजे गुरुजींचा या खुपटीविषयीचा असलेला विश्वास आहे। त्यांच्याकरता सर्वच गावं आपले आत्मीयच होते, नाही असं आता पहा ना, खुपटीचेच महाराज त्यांना मिळाले चालवायला सुद्धा, म्हणजे असं आहे। म्हणून मी एक बोलतो की या ग्रामस्थ मंडळींना प्राप्त झालेली आहे। गुरुजींची दुसऱ्या तपाची ही सेवा माता भगिनींकरता विनंती आहे, खूप पूर्णाच्या पोळ्या तुम्ही जशा वैकुंठवासी भोलेबाबांच्या वेळेस दिल्या होत्या करता यायचंय बरं। दिनांक 9 जून रोजी पहाटे सकाळी लवकर उठून प्रसाद उष्टा न करता शक्तीनुसार त्या पोळ्या तयार करून तिथं घेऊन यायच्यात। कारण अनेक गावचे सर्व भाविक राहतील, एक एक दोन दोन पोळ्या आपल्याला सोबत बांधून द्यायच्यात, एवढा प्रसाद तिथं घेऊन यायचा। म्हणून प्रसाद कमी पडता स्वेच्छेने वर्गणी सर्व कमिटीकडे सर्वांनी द्यावी अशी आत्ताच तुम्हाला सूचना देऊन ठेवतो। कारण त्याच्या अगोदर एक 22 दिवसाचा आमचा हिमालयातला थोडासा प्रवास आहे। 10 महाराज मंडळी आम्ही सोबत जाणार आहोत। दिनांक देवभूमी या ठिकाणी कीर्तन सेवा आहे, राऊत बाबा वगैरे सर्व मंडळींच्या सेवा आहेत, त्यामध्ये एक सेवा सेवक या नात्याने मिळालेली आहे। कीर्तन सेवा झाल्यानंतर आम्ही गंगोत्री जाऊन तिथून केदार पायी प्रवास करणार आहोत हिमालयातला। नंतर पाठीमागे येणार 4 जूनला आम्ही पाठीमागे येणार, आल्यानंतर बाकीचं उर्वरित नियोजन होईल। 9 तारखेला आपली पंगत आहे, असं सर्वांनीच आता सावध राहायचं। गूळ डाळ काय लागतं ते सर्व सामुग्री घेऊन येऊन त्या कार्यक्रमासाठी सज्ज राहायचं। आपल्या गावची सांगतो। मग आता सर्वांना मान्य झालंय का? एकदा वरती हात करा, कोणाला कोणाला मान्य। आता आपण हात जरी नाही केले, यांनी सर्वांनी हात वरती केले आणि त्यांनाच पोळ्या वाजवा। तुम्ही इथं आम्ही दिलेला शब्द पाळत आलेला आहात आणि त्या न्यायाने हा कार्यक्रम अगदी उत्साहामध्ये संपन्न होणार आहे। मी समर्पित करतो आणि सर्वांना पुनश्च एकदा धन्यवाद देऊन यानंतर कुणी उठायचं नाही, आरती होईपर्यंत थोडंसं उठायचं, 2 आरत्या घेऊ, त्यानंतर मिनिटामध्ये फक्त होणार आहे। आजचा हा काल्याचा दिवस आहे, सर्वांनी थोडंसं संयमाने राहावं आणि आज्ञा दिल्याशिवाय कोणीही पंक्तीच्या त्या अन्नदानाच्या छत्राकडे कोणी जाऊ। या ठिकाणी सर्वच कार्य करणारी आमची रामकृष्ण आश्रमातील मंडळी आणि आता चांगल्या प्रकारचं कार्य जे चालवतात निलेश महाराज, आमच्या मुखातून निलेशच शब्द असतो, कारण लहानपणापासून आमच्याकडे राहिला म्हणून निवारत होऊन तो करत आहे। चांगल्या प्रकारचं सर्वांच्या मनामध्येही देखील त्यांच्याविषयी चांगली श्रद्धा आहे
असंच प्रेम रामकृष्ण आश्रमाविषयी ठेवावं. फक्त ही श्रद्धा जोपासत असताना लोकांनी केलेली पूजा ही आपली न समजता आपल्या गुरूंची समजायची आहे. म्हणजे त्याद्वारा मनामध्ये अहंकार येत नाही, हे जाहीर सांगणं योग्य आहे. कारण असं असतं कधी कधी काय होतं, मग काय होतं, स्थान्योपनिमंत्रणे संगस्मया करणं पुनर्अनिष्ट प्रसंगात योग सूत्रकारांनी सांगून ठेवलंय की स्थानिक निमंत्रण वगैरे येऊ लागले की माणसाचा अहंभाव हा मोठा होतो, अहंकार आला की संपला. ही सेवा आपल्याला करायची आहे, हे सर्वांनी लक्षात ठेवावं. या ठिकाणी झालेली सेवा विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल बोली क्षमा परात्मा क्षमा म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकिंकर क्षमा पर लावी यले दुरी होतो वाखोलिया प्रभादिका उत्तमलोका दाखवू कामने भूमंडळी आम्ही बळी विरगाठी जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल बोली लेले कुरी वेडी करा क्षमा अपराध महाराज हे शुद्ध करा क्षमा अपराध महाराज हे शुद्ध कामणी ज्ञानेश्वरा राखा पाया करा क्षमा अपराध महाराज हे शुद्ध ज्ञानदेव तुकाराम जागेवर उभे राहा, जागेवर तुकाराम जरा पाय तळ मोडते. ज्ञानदेव करो जागा ठेवा ना थोडी. हनुमंतरायाच्या मंदिरापासून सरळ अशी जागा ठेवा, माझ्यापासून असं सरळ. तुकावाही डाळी ऐका, पुराले नवस हा माझ्याकडे लक्ष द्या. कुंडलिका भेटे ब्रह्मालिका चंदेवाय भीमा उद्धरी पांडुरंगार माय वल्लभराय चवल्लभावे विलकाय देवरे श्रीमानवरा कटे काशे विलांबर करुल्ला देवधोरा नित्य दिवे गरुडानंद उडवले जय देव जय देव जय पांडुरंगार माय वल्लभराय चवल्लभावे विलकाय देव आषाढ कार्तिक भगवते चंद्रभागे मध्ये जय देव जय पांडुरंगार माय वल्लभराय वल्लभ भावे लगाय आरती राजा महाकैवल्य तेजा देव संत मन विदला माझा आरती राजा लोकले चार जगे राजाची कोणी अवतार पांडुरंग तेजा देव संत मन विदला माझा आरती राजा विश्वब्रह्माची गेले रामनाथ मन विठला माझा आरती ज्ञान राजा आरती जगन्नाथा जगन्नाथ आरती जगन्नाथ राजा समर्थ त्रिपुरी तुळतोरत गुरु जगन्नाथ काल गोपाळदास आरती जगन्नाथ आरती तुकारामा स्वामी सगुरुदामा सदानमूर्ती सागरात महाशांता रे तैकोबाने अभंग रक्षले आरती तुकारामा स्वामी सगुरुदामा सदानमूर्ती ब्रह्माचे आरे मनोनान खेळे चरणी मंत्र देवी आरती तुकारामा स्वामी सगुरुदामा काली विडांगण वल्ली चरण डोळ्याने बाई नरबंधू प्रेमे आला घेणं आनंदी भजन बायो वाळे
आरतीवाले आरती घेऊन इकडे या. अगोदर बिनेकऱ्यांना आरती द्यायची, महाराजांना द्यायची, टाळकरी मंडळी, मग बाकीच्यांना आरती द्यायची. या लवकर, आरती इकडे घेऊन या.